सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी। ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने DA वाढीचा लाभ। पाहूया याबाबत सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60% तर राज्य कर्मचाऱ्यांना 58% दराने DA वाढीचा लाभ मिळणार आहे। केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारक, केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासून आणखीन 2% DA वाढ होणार आहे। सदर DA वाढीचा अधिकृत निर्णय होळीच्या आधी घेतला जाणार आहे। यामुळे केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासून एकूण 60% दराने DA वाढीचा लाभ मिळणार आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांना जुलैपासून DA वाढ। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 3% DA वाढ लागू करण्यात येणार आहे। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण DA हा 55% वरून 58% इतका होणार आहे। या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित होणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे माहे जुलै 2025 ते जानेवारी 2026 या 7 महिने कालावधीमधील DA थकबाकीचा फरक देखील अदा केला जाणार आहे। माहे जानेवारी 2026 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे DA वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहे, परंतु त्याकरिता जुलै 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा। धन्यवाद।